जय भीम. नमस्कार, मी रतन कुमार. NP न्यूज अर्थातच निळे प्रतीक या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त मी आपल्याशी आज संवाद साधत आहे. भीमा कोरेगाव हा इतिहास नाही, ही जिवंत चेतना आहे. 1 जानेवारी शौर्य दिन हा दिवस फक्त नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही, हा दिवस आहे स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि अन्यायाला नकार देण्याचा. हा दिवस आहे भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा. 1818 साली भीमा नदीच्या काठावर एक युद्ध झालं, पण ते युद्ध सत्ता मिळवण्यासाठी नव्हतं, राज्य वाढवण्यासाठी नव्हतं, सिंहासनासाठी नव्हतं. ते युद्ध होतं माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी. एका बाजूला हजारांची पेशवाई, सत्ता, अहंकार आणि जातीय वर्चस्व, आणि दुसऱ्या बाजूला संख्येनं कमी पण अन्यायाने पेटलेले, अपमानाने तडफडलेले, स्वाभिमानासाठी उभे राहिलेले सैनिक. इतिहासात संख्या कधीच निर्णायक नसते, निर्णायक असते जगण्याची जिद्द. ज्यांना शतकानुशतके अस्पृश्य ठरवलं, ज्यांना माणूस म्हणून नाही, ज्यांच्या सावलीलाही शिव्या दिल्या, त्याच लोकांनी भीमा कोरेगावच्या रणांगणावर पेशवाईच्या अन्यायाला थेट आव्हान दिलं. म्हणूनच जरा स्पष्ट सांगतो, आज भीमा कोरेगावचा विजय हा कोणत्याही परकीय सत्तेचा गौरव नाही, तो गौरव आहे जातीय गुलामी विरुद्धचा हुंकार, अन्यायाच्या व्यवस्थेला दिलेलं उत्तर आणि स्वाभिमानाचा विजय. आणि म्हणूनच हा इतिहास काहींना खुपतो आहे, कारण हा इतिहास नतमस्तकांचा नाही, हा इतिहास गप्प बसणाऱ्यांचा नाही, हा इतिहास आहे डोळ्यात डोळे घालून अन्यायाला नकार देणाऱ्यांचा. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला आले. ते नतमस्तक झाले, पण कुणासमोर नाही, ते नतमस्तक झाले स्वाभिमानासाठी लढणाऱ्या त्या शूरवीरांसमोर. आणि त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं, हा लढा इतिहास बंद करू नका, हा लढा वर्तमानात जिवंत ठेवा. आज 2026 मध्ये सुद्धा लाखो लोक भीमा कोरेगावला जातात, दंगल घडवायला नाही किंवा द्वेष पसरवायला नाही, तर संविधानाची शपथ घ्यायला, समतेचा निर्धार करायला. आणि अजूनही काही जण विचारतात, हे सगळं का आठवायचं? हे सगळं मी त्यांना विचारतो, इतिहास विसरणं जर शहाणपण असेल तर गुलामी नाकारणं गुन्हा आहे का? स्वाभिमान जर अपराध असेल तर अपमान सहन करणं कर्तव्य आहे का? भीमा कोरेगाव म्हणजे भीती नाही, चेतना द्वेष नाही, स्वाभिमान हिंसा नाही. आज आम्ही हे ठाम सांगतो, आम्हाला कोणाचं राज्य उलथवायचं नाही, पण आमच्यावर होणारा अन्याय सहनही करायचा नाही. आम्हाला कुणाचा इतिहास पुसायचा नाही, पण आमचा इतिहास पुसूही देणार नाही. 1 जानेवारी हा फक्त स्मरणाचा दिवस नाही, 1 जानेवारी स्मरणाचा दिवस नाही, तो आहे इशारा. आम्ही अजून जिवंत आहोत, आमचा स्वाभिमान जिवंत आहे आणि हा लढा अजून संपलेला नाही. भीमा कोरेगाव हा भूतकाळ नाही, भीमा कोरेगाव आहे आजचा लढा, उद्याची दिशा आणि स्वाभिमानाचं भविष्य. जय भीम, जय संविधान. भीमा कोरेगाव शौर्य दिन अमर रहे.